तिसरा चेंडू असेल या षटकातला. स्ट्राईक वरती आहे तो आशिष मला वाटतंय. बघूया तिसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाला तो आशिष. उंचावरून खेळून काढलाय, मारलाय षटकार. नकुल थोडस टेन्शन मध्ये आले असतील. पूर्ण संघाची जिम्मेदारी त्यांच्या याच्यावरती आहे, खांद्यावरती. चौथा चेंडू असेल हे. पुन्हा स्ट्राईक वरती सज्ज आहे तो आशिष. बघूया काय घडतं ते चौथ्या चेंडूवर. नो चेंडू. खूपच खराब गोलंदाजी करतायत ते नकुल. फ्री हिट. फ्री हिट दिलं एम्पायरने. आशिष फ्री हिटचा फायदा उचलतात का बघूया. वेल कमबॅक केलाय, रिटर्न कमबॅक केलाय. खूपच चांगला गोलंदाज आहे नकुला. आशाकडचा धावता एक्सप्रेस आहे तो. पुन्हा एकदा उंचावरून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो षटकार. षटक संपलंय. आता गोलंदाजी मार्ग विकास. विकास दुबळा. नकुल खूपच चांगली गोलंदाजी केली तुम्ही आपल्या संघासाठी. आता आलेत ते विकास दुबळा. मुकेश तुम्हाला बक्षीस लागू एका कॅचवर 200 रुपये. चौकार. मुकेश दुबळा तुम्हाला बक्षीस लागू आहे संदेश कडनं. एका कॅचवर 200 रुपये. पैसे देऊन ठेवलेत मला संध्याकाळी. दुसरा चेंडू उंचावरून खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने. चेंडू जातोय तो चौकार. एक संदेशने एक ना बक्षीस लावलंय मुकेश. जर तुमचा संघ हरतो तर 500 रुपये तुमच्या संघाला संदेश करणं. खूपच सुरेख गोलंदाजी करतोय विकास. भरपूर वर्षानंतर खेळण्यासाठी आलाय तो विकास. मेजर विकास. आशागड डोंगरी पाड्याचे मेजर विकास. खूपच सुरेख गोलंदाजी विकास. पुन्हा एकदा तो लावलाय वरतून जातोय तो षटकार. गगनचुंबी षटकार. खूपच सुरेख गोलंदाजी कमबॅक केलंय ते विकास यांनी. पुन्हा एक जरा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढला जातोय तो चौथा. षटक संपलंय वाटतं. आता आले ते स्ट्रायकर गोलंदाज प्रफुल्ल दास. रियांश वॉरियर 11 या संघाचे स्ट्रायकर गोलंदाज प्रफुल्ल.
स्ट्राईक वरती आहे तो आशिष. हो का, चालेल. पहिला चेंडू, पहिला विकेट गमावलाय त्या आराध्या 11 संघाने. खूपच सुरेख गोलंदाजी करतो तो प्रफुल्ल दास. तुम्ही हा गोलंदाज पहिल्या षटकासाठी का वापरला नाही मुकेश? मला काही तुमची स्ट्रॅटेजी समजली नाही. संदेशने एक ऑफर दिलंय रियांश वॉरियर या संघाला. जर तुमचा संघ 50 धावांनी मॅच हरतो तर 1,000 रुपये संदेश करणार आहेत. पुन्हा एकदा मला वाटतंय झेलबाद. व्हॉट अ कॅच. 2 चेंडू 2 विकेट गमावले त्या आराध्या 11 संघाने. खूपच सुरेख गोलंदाजी करतोय प्रफुल्ल. मी बोललो ना मुकेश का तुम्ही चूक केली, हा तुमचा स्ट्रायकर गोलंदाज होता. मला वाटतं प्रफुल्ल दास यांनी चालू केलंय आराध्यासाठी आव जाओ आव जाओ. मुकेश, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वाले की हार नहीं होती. कोशिश करो, 5 हारे छठी जीत जा सकते आपण. खूपच सुरेख गोलंदाजी करतोय तो. चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. चेंडू मागे आहे तो मुकेश. बघूया चेंडू थांबवता येते का मुकेशला? नाही. चेंडू विन. त्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू जातो तो आशिष यांच्याकडे. मिसफील्ड झाला. आशिष धोडी. आशिष, तुम्हाला हा कॅच साठी ट्राय करायला पाहिजे होतं. त्याला पुन्हा आले गोलंदाजी मार्ग वरते नकुल. चौथं षटक घेऊन. वारा सुटला स्ट्रेटच्या दिशेने. बघूया नकुल काय करतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा 4था वर. खूपच सुरेख गोलंदाजी करतायत ते नकुल. झेल बाद केलाय नकुल यांनी. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतलाय नकुल यांनी. व्हाट अ कमबॅक नकुल. इसके लिए मैंने बोला था कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वाले की हार नहीं होती नकुल. तुमच्याकडनं खूप अपेक्षा ठेवतो आम्ही नकुल. आता मुकेश नंतर तुमचा नंबर आहे. अपकमिंग स्टार आशागड. चला दुसरा चेंडू बघूया नकुल काय करतो. पुन्हा विकेट घेतो का नकुल याने.
मुकेश यांना काही कॅच घेतात. चेंडू अडवलाय मुकेश यांनी. खूपच सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. कॅच सोडली, तुम्ही ट्राय करायला पाहिजे डाय मारून, 200 रुपये भेटले असते. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण केलंय तुम्ही. पाणी खूपच सुरेख गोलंदाजी करतोय तो नकुल. बघूया पुन्हा एकदा तिसरा चेंडू असेल या षटकातला. उंचावरून खेळून काढलाय, स्ट्रेटच्या दिशेने चेंडू जातोय तो चौकार. बॅट्समन काही शांत बसणार नाही नकुल. चौथा चेंडू असेल, स्ट्राईक वरती आहे तो. नकुल गोलंदाजी करतोय, बघूया काय करतो तो चौथा चेंडू. पुन्हा एकदा उंचावरून खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू खाली. मुकेश कॅच धरतो का? मुकेश यांनी झेल बाद केलाय, कॅच घेतलाय. त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक लावलंय संदेश कडनं. ऑनलाईन पाठवतो तुम्हाला. नकुल खूपच सुरेख कमबॅक केलंय तुम्ही. 2 विकेट घेतले त्या षटकामध्ये. आमच्या आशागडचे प्राईड आहात तुम्ही. आशागडचं भविष्य आहे तुमच्या हातात क्रिकेटमध्ये. चला लवकर लवकर, अजून एक सामना बाकी आहे. पुन्हा एकदा मला वाटतं कवरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय, जातोय तो. हो, ऋतिक साबळे पण आहेत मला वाटतं. खूपच सुरेख क्षेत्ररक्षण करतायत ते ऋतिक साबळे. मुकेश दुबळा बोलतायत का जुलै महिन्यामध्ये रबर बॉलचा टुर्नामेंट पण असेल आपल्या आशागडला, आसव्याच्या ग्राउंड वरती असेल. वरतून खेळ. हो, नकुल यांनी एका षटकात 3 विकेट घेतलेत. नकुल, षटक संपलंय. 3 विकेट घेतलेत तुम्ही नकुल. कॉंग्रॅच्युलेशन तुमचं. वॉट बॉलिंग नकुल. तुमच्याकडनं अशीच अपेक्षा करू शकतो आम्ही. आताची जी लढाई चालू आहे ना, 8वा कोण आणि 7वा कोण याची लढाई असेल मला वाटतंय. गोलंदाजी मार्कवाला विकास दुबळा, स्ट्राईक वरती आहे तो XYZ. बघूया काय करतात विकास. नकुल कॅच घेतो का? 38 सर्कलच्या आतमध्ये उभा आहे नकुल. उंचावरून खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू खालती आहेत ते प्रफुल्ल, पण चेंडू जातोय तो षटकार. विकास यांच्या पहिल्या चेंडूवरती षटकार मारून काढलाय आणि खूपच सुरेख षटकार काढलाय तो मारून. दुसरा चेंडू असेल. पुन्हा एकदा खेळून काढलाय, चेंडू मागे धावतोय तो ऋतिक. बघूया ऋतिक काय करतो का. हो, सेकंड अटेम्प्ट मध्ये त्याने बॉल पकडलाय, चेंडू पकडलाय ऋतिक यांनी. मुकेश, तुम्ही गोलंदाजी करणार की नाही? तिसरा चेंडू. पुन्हा एकदा आशिष भुयाल धावतोय चेंडू मागे. 2 धावा पूर्ण केलेत. तिसऱ्यासाठी पण मला आता धडपड चालू आहे त्यांची, पण आशिष यांनी चेंडू थांबवल्यामुळे 2 धावामध्ये समाधान मानावं लागलंय. मुकेश, तुमची गोलंदाजी बघायला आम्हाला मजा येते खूप. आशागडचे वरिष्ठ ग्रामस्थ रवींद्र दुबळाजी, मंचावर यायचंय आपण. पुन्हा एकदा वरतून खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू जातोय तो मानस पाटील यांच्याकडे. मानस यांनी चेंडू पकडलाय, पण मला वाटतं थोडस फंबल झालेत मानस. अजून एक तुमच्याकडे गोलंदाज आहे मानस, त्याला कधी वापरणार मुकेश?
आणि तुमची सुद्धा एक ओव्हर बघण्याची इच्छा आहे आमची. मला वाटतंय झेल होतो का? झालंय, झेल बाद झालाय. खूपच सुरेख गोलंदाजी कमबॅक केलाय विकास यांनी. पहिल्या चेंडूवरती षटकार खाऊन खूपच चांगल्या प्रकारे कमबॅक केलाय विकास यांनी. षटक संपलंय का पंच? जगदीश सर काही बोलायचंय का आपल्याला? मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. चांगल्या प्रकारे खेळून काढला. ओ नकुल, वॉटर फिल्डिंग यार. खूपच क्विक फिल्डिंग करतायत ते नकुल. षटक संपलंय. खूपच चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. चेंडू जातो तो षटकार. प्रफुल्ल दास यांना मारलाय षटकार, ते पण मंडळाच्या पोरांनी चेंडू आणायचा आहे मागून, कोणी असेल तर. वाईड चेंडू. जरा एकाने जायचंय, चेंडू आणायचंय. मॅच बॉल आहे. ओहो, चेंडू मी चला, आता फंबल झाला आणि जातो चौका. नकुल, तुम्ही काही बोलत होतात नकुल. नकुल, तेव्हा माझं लक्ष नव्हतं तुमच्यावरती. आता बोला. ठीक आहे, ते तुम्ही आहात. मस्त बॉलिंग केली आता. लाईव्ह आहे. चला स्टार्ट. धाव चेंडू. कमबॅक केलाय प्रफुल्ल यांनी. हो हो हो, वॉट अ शॉट. षटकार. फॉलो थ्रो मध्ये निघून मारलाय स्ट्रेटच्या दिशेने षटकार. नकुल थोडेसे टेन्शन मध्ये आलेत. मला तरी वाटतंय का मुकेश, तुम्हाला स्ट्रॅटेजी चेंज करायला लागेल थोडी. क्विक डिलिव्हरी. ओ निर्धाव. वाईड चेंडू, वाईड. निर्धाव चेंडू. षटक संपलाय. कल का बाकी वो आज का रहेगा. जिसके साथ हम उसके साथ सब है जगुबाई. मानस पाटील आलेत गोलंदाजी मार्कवर. कट लागलाय, कट बॅटीला. चेंडू जातोय तो. गेला का? नाही, थांबलाय. खूपच चांगली फिल्डिंग केली साहिल तुम्ही. आपल्या संघासाठी तुम्ही कितीतरी रन वाचवलेत आता.
हॅलो. स्कोर स्कोर 82. शेवटचा षटक. खूपच सुरेख गोलंदाजी करतोय तो मानस. संख्या झाली ती 82 धावा. खूपच सुरेख गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडू. नकुल तुम्हाला या गोलंदाजीला पहिला वापरायला पाहिजे. नकुल मला वाटतं तुमच्या खिशामध्ये काहीतरी चिठ्ठी आहे वाटतं. काढाल चिठ्ठी काढाल. वॉट बॉल यार, वॉट डिलिव्हरी मानस पाटील. मला तरी वाटतंय षटक हे शेवटचा चेंडू असेल का? झालंय झालंय षटक. 7 षटक झालेत. मुकेश तुमच्याकडनं अपेक्षा. नकुल यांनी गोलंदाजीसाठी बोलवलं ते ऋतिक साबळे यांना. नकुल खूपच चांगल्या प्रकारे कॅप्टन्सी करतायत ते आपल्या संघासाठी. शेवटचा षटक घेऊन आलेत ते ऋतिक साबळे. वाईड. खूपच खराब गोलंदाजी सुरुवात केली ते ऋतिक यांनी. खूपच चांगल्या प्रकारे ऋतिक यांनी निर्धाव चेंडू पण एक धाव घेतलंय. ओहो वॉटर फिल्डिंग यार खूप. ओ हो डायरेक्ट हिट. पंच बघायला लागेल का? थर्ड अंपायर कडे नाही, कारण नकुल यांनी डायरेक्ट हिट मारलाय. बेस्ट फिल्डर बनू शकतो तो या. नकुल तुमची चिठ्ठी मला वाटतं हेच होते का मी डायरेक्ट हिट मारेन. थोडस फंबल केलं ऋतिक यांनी आणि त्यांना त्याच दिशेने खेचून काढलाय षटकार. नो बॉल. वरतून फ्री हिट. कमबॅक केलंय ऋतिक यांनी. षटकार खाऊन नो बॉल होतं, फ्री हिट होतं तरी. वाईड चेंडू. खूपच खराब गोलंदाज. मला वाटतं ऋतिक थोडस प्रेशर मध्ये आहेत. नकुल तुम्ही त्यांना सांगा. पुन्हा एकदा खेळून काढलाय चेंडू बघायला विकास बघूया काय करतात. हो चेंडू पकडला विकास डायरेक्ट हिटच्या परिणामामध्ये 2 धाव पूर्ण झालेत ते अर्ध्या इलेव्हन संघाचे. याच्यानंतरचा सामना असेल तो महाकाल आणि वॉर्ली वॉरियर संघ टॉस साठी. पुन्हा एकदा चौकार. खूपच खराब गोलंदाजी. मला वाटतं शेवटचा चेंडू असेल है ना. एक बॉल.
धावसंख्या किती आलंय? हा? 99. षटक संपलंय, धाव संख्या झालाय ती 100, टार्गेट भेटलंय ते 101 धाव. नकुल, तुमच्या संघासाठी टार्गेट आहे तो 101 धाव. तुम्हाला हे चेस करायला लागेल. लहरों से डर के नौका पार नहीं होती, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. नकुल,
पहिल्या षटकाने पहिला धक्का सुद्धा आपण पाहतो की जिथे मुकेश दादांचा खेळ समाप्त, त्यांचा खेळ खल्लास सुद्धा होता दिसताना. आता नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी प्रफुल्ल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एंट्री होताना दिसते. जिथे धमींचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी 1-0-1 सोफ्टने पुन्हा एकदा ढकलण्याचा प्रयत्न, बॉलला पुन्हा एकदा येऊ दिला आणि त्यानंतर अखेरच्या क्षणाला बॉलला पुन्हा एकदा अगदी वळवण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर फॉलो थ्रू मध्ये बॉलला फिरकती धाव घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होताना दिसत नाहीये. पहिलं षटक सध्या जारी आपण पाहत आहात. सध्या या सनातन चषक 2026 हा अप्रतिम सध्या देखणा सोहळा आहे. त्या लास्ट सामना दोन्ही टीम तोसाठी या हो आणि प्रहार चांगला आहे, स्ट्रेटला खेळला आणि बी झोन मध्ये अफलातून टायमिंगच्या जोरावरती बॉल हवाई हल्ला देल बॉसी पार येतो हा षटकार. हा आपला टायमिंग आणि तितकं चांगला पण पाहतो की टायमिंगच्या जोरती बॉल जो आहे त्याच रेंजमध्ये जाईल. धमाकेदार षटकार. पहिल्या षटक जारी आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग सुद्धा पाहायला मिळते. शेवटचा पण शिल्लक आहे या षटकातील. ते चौका चौकटीने धावीची गती जी आहे ते फलकाते जॉम्पमध्ये स्कोर काढते. धावीची गती फलकाते आता 15 15 धावसंख्या जाऊन पोहोचते. पहिल्या इनिंगचा खेळ पाहायला गेलं तर खूप चांगला राहिला, पण सेकंड इनिंग मध्ये धावीचा पाठलाग करण्याचा सामना जिंकण्यासाठी 1-0-1 अशी सुरुवात पाहिजे. आक्रमक सुरुवात मैदान केली जाते. हापूस सुद्धा ऑन्सला हलक्या तरी ढकलल्या फिरणे सुद्धा बॉलच्या रेंज मध्ये पोहोचली. एक धाव इथे प्राप्त केली जाते. षटकाची समाप्ती पहिल्याच खेळ समाप्त आणि पहिल्याच्या समाप्तीनंतर धावीची गती जी आहे ती जाऊन पोहोचते फलकाने स्कोर काढते 16 धावा. पहिले षटक समाप्त. ऑप्सला पुन्हा एकदा फटका चांगला खेळला, बॉलला पुन्हा एकदा अगदी कट करण्याचा प्रयत्न चांगला आहे, पण बॉलला फटकातील धाव घेण्याचा प्रयत्न बिलकुल होताना दिसत नाहीये. डॉटची समाप्ती सेकंड ओव्हर मध्ये सुद्धा आपण पाहतो जिथे बॉलिंग मार्क दिसत आहेत आशिष या लेंथ मध्ये पुन्हा एकदा चांगला बदल करत असताना कप्तानचा पुन्हा एकदा वापर फटका तितका चांगला सध्या केला जातो, पण बॉल पर्यंत पोहोचते धाव घेण्याचा प्रयत्न बिलकुल होताना दिसत नाहीये. आणखी एक योग्य लेंथ वरती पाहायला गेलं तर डॉटची समाप्ती सतत तेच व्हेरिएशन पाहायला मिळते. दबा जे आहे ते स्टॉप करण्याचा प्रयत्न सुद्धा होताना दिसतो. हे सध्या कशा प्रकारे पुन्हा एकदा अगदी पुढे घेऊन जाताना दिसतील. जिथे आव्हानात जे मोठं आहे त्याचं जर चांगल्या पद्धतीने पाठलाग करायचं असेल तर त्यासाठी आपण पाहतो की बॉलिंग चांगलं करणं गरजेचं, आपण पाहतो बॅटिंग चांगले वाहणं गरजेचं आहे या रिलायन्स 11 टीमसाठी. आणि ते आव्हान जे आहे ते कशा पद्धतीने पुन्हा एकदा पार होईल तोपर्यंत जर पाहायला गेलं तर दोन्ही बॅटरला चांगलं करणं आवश्यक राहील. पुढचा बॉल बॅटचा वापर पुन्हा एकदा उंचाईला खेळण्याचा प्रयत्न, पण इथे सुद्धा पाहायला गेलं तर पंच दर्शतील वाईट चिखून अतिरिक्त धाव संख्या.
लास्ट बॉल या षटकातील ओव्हर नंबर 2 चा पुन्हा एकदा खेळ जारी. सप्टेने पुन्हा एकदा ढकललंय. तर 2 ओव्हरचा खेळ ते समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावींची गती जी आहे ते फलकात जाऊन पोहोचते. आतापर्यंत 25 विकेट जरूर गमावलेत, परंतु जी माता आपण पदक आकडेवारी फलकात पाहिजे त्या गतीने धावा ज्या आहेत त्या सतत फलकात अडकण्याचा प्रयत्न आणि भीम पराक्रम जो आहे तो दोन्ही बॅटने खूप चांगला त्यामध्ये आपण पाहतो की सलामीच्या भूमिकेमध्ये पवनने खूप चांगला खेळ दर्शवला. पवनच्या पॅटमधून 3 चौकारांनी एक षटकाच्या मदतीने तो सध्या 72 होला झालाय, परंतु त्यानंतर आपण पाहतो की आता आक्रमक अंदाजामध्ये बॅटिंग करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आता इथून कशा प्रकारे धावेचा पाठलाग होईल. तिला शेवटचा सामना जो आहे शेवटच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा विनंती आहे टॉससाठी. टॉस झाला मराठी झालेला आहे. वारली वॉरियर्स वन द टॉस. प्ले ऑफ मध्ये जागा बनवण्यासाठी आपण पाहतो की वारली वॉरियर्स सध्या तरी सेफ झोन मध्ये आहेत. पुन्हा एकदा जोरदार अपील केली जाते आणि प्लम मध्ये पुन्हा एकदा म्हणजेच का तर इम्पॅक्ट लाईन मध्ये आणि तर फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला पडतो. जसे आपण पाहतो की बॉडीचा वेट घेत असताना पायावरती पुन्हा एकदा पॅड ज्या आहेत त्या पुन्हा एकदा आपण पाहतो की धडक देईल आणि त्यानंतर इथे विकेटच्या पतन फलंदाजी बॅक टू दी पॅलियन. इट्स अ बिग विकेट. फलंदाज यावेळी ऋतिक बाद. पंचवीस धावसंख्या फलकाती. शेवटचा सामना पण हा बाजूला हवेत अगदी पहाय पण बॉल पर्यंत पोहोचतील. झेल कॅरी केला जाईल का. येस विकेटचं पुन्हा एकदा पतन म्हणजे का तर पुन्हा एकदा स्पेक्टॅक्युलर कॅच पकडला जाईल आणि इथे सुद्धा आपण पाहतो की विकेटच्या पतन फलंदाज पुन्हा एकदा बॅक टू दी पॅव्हलियन आणि इथे सुद्धा आपण पाहतो नकुलचा खेळ समाप्त. नकुल आक्रमक खेळाडू पडतो. नकुल ज्या प्रकारे एक प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला होता ऑफसाईडला धक्का देण्याचा प्रयत्न पडतो तसं मात्र होताना दिसत नाहीये. तिथे खूप चांगला झेल पकडला जाईल आणि त्यानंतर विकेटचे पतन. आता बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मोंटी 4 विकेट गमावलेत. दडपण तर आहे त्या बॅटिंग करण्या टीम वरती कारण की सातत्य विकेट जे आहे त्या कुलदस्तामध्ये अगदी गमावलेत. आव्हानात्मक जी धावसंख्या आहे त्याचा पाठलाग करायचा असेल तर आवश्यक कामगिरी अपेक्षित आहे. बोला पुणे जाते यार. उपसेट पुन्हा एकदा इथे ढकलत असा आपण पाहुण्यांचं सध्या आगमन होताना दिसतंय जिथे याच कमिटी सदस्य अखिलेश पांडे साहेब यांचं आगमन पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये आव्हान कसं पार होईल पण लक्ष जे आहे ते वाचवण्याची तयारी सध्या केली जाते जिथे खूप चांगली स्पेल प्रत्येक बॉलरचा राहिलेला आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न याने परफेक्ट सध्या परफॉर्मचा पाहायला गेला तर हा फटका सध्या पाहायला मिळेल आणि प्रफुल्ल पुन्हा एकदा बॅटमध्ये सहज बॉल घेतला आणि पाठवला बॉल मैदानाच्या बाहेर. येतो हा कडक षटकार. अफलातून टायमिंग सुद्धा पाहायला मिळते या षटकाच्या मदतीने. धावेची गती जी आहे ती जाऊन पोहोचते आता 32 धावसंख्या. ओव्हर नंबर 3. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफसाईडला लोपटे डोबरे आहे तैनात बॉलच्या फ्रेममध्ये पोहोचतील. एक धाव इथे प्राप्त केली जाते. उद्याचा फायनल डे आणि उद्याच्या दिवसामध्ये किती वाजता सामने स्टार्ट होतील या सर्व गोष्टी आपल्याला अगदी आपल्या ग्रुपवरती अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये कळवण्यात येतील. तर कुठले संघ प्ले ऑफ मध्ये अगदी पॉईंट टेबल मध्ये जागा बनवतील ह्या सर्व गोष्टी तुम्हाला अगदी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. ऑप्शनला पुढे फटका चांगला खेळायचा होता तैनात आहे. डेरी किक करण्याचा प्रयत्न सुद्धा चांगला राहायला होते. फटकाची समाप्ती 3 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन स्कोर कार्ड होती 34 धावा. सनातन चषक सध्या इव्हेंट आपण पाहत आहात. प्रत्येक टीमसाठी पाहिजे तितका आपण म्हणतो की रस्ता जो आहे तो सोपा नाहीये.
पाणी धावतं म्हणून त्याला रस्ता सापडतो. तसं आपण पाहतो की या मैदानात सुद्धा आपण सातत्याने तुम्हाला धावावं लागेल, तेव्हा तुम्हाला या मॅचचा रस्ता आणि जेव्हा फायनल डेस्टिनेशन वरती पोहोचायचं आहे ती कामगिरी जर करायची असेल तर त्यासाठी बॉलिंग बॅटिंग आणि सर्व मेहनत जी आहे ती घ्यावी लागेल. म्हणून चांगला प्रहार पुणे एकदा ऑप्शनला धक्का तर दिला, फिल्डर सुद्धा आहेत तैनात. अशा प्रकारचे स्ट्रोक सिलेक्शन पाहिजे जिथे आपण पाहतो की धावेची गती जी आहे ते तुम्हाला वाढवण्याचा प्रयत्न करावायचा आहे. परंतु धावसंख्येचा पुणे एकदा पाठलाग करत असताना पूर्णपणे टीम प्रयत्न तर जारी आहेत. इथूनही धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो, ते प्रयत्न मजबूत पाहिजेत. तो आपल्या तर प्रत्येक टीमने पाहिलेला आहे. तर एखादं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण पाहतो की ते स्वप्न पाहून चालत नाहीये, त्यासाठी तडजोड आणि तुम्हाला मेहनत जी आहे ती तितकीच मोठी घ्यावी लागते. तेव्हाच या मॅचचं चित्र जे आहे या टुर्नामेंट मध्ये तुम्ही जागा बनवू शकता. पुन्हा एकदा टॉप एज बॉल हवे तर चला फिटा सुद्धा आहे ते ना चुकी होणार नाहीये. विकेटचे परत पुन्हा एकदा अनादर विकेट डाऊन, फलंदाजी बॅक टू द पॅव्हलियन बाद. सहासष्ट धावेची आवश्यकता आहे आणि मोंटी या मॅचला जिंकवतात तर त्याच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. अखिलेश पांडे साहेब यांच्याकडून मोंटीसाठी पारितोषिक 1000 रुपयाच्या कॅश प्राइज देण्यात येईल. हा जर सामना आपल्या बाजूने आपल्या टीमला पुन्हा एकदा विजय मिळवून दिला तर हे पारितोषिक हे 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. अखिलेश पांडे साहेब यांच्याकडून हे पारितोषिक आहे. बोली मागते पुन्हा एकदा बोलत यार ऑनसेला पुन्हा एकदा मोंटी याडी इन ऍक्शन मध्ये आहे. इन फॉर्म बॅटर आणि ऑन फायर होत असताना वन मॅन शो येतो तिच्या बॅट बनून आणखी एक कडक षटकार. आणि लागोपाठच्या 3 षटकारासाठी 200 रुपयाचे पारितोषिक आहे. भौमिक यांच्याकडून आणि 500 रुपयाच्या पारितोषिक लागोपाठच्या 3 षटकारासाठी. अखिलेश पांडे साहेब यांच्याकडून इथे सुद्धा 2 धावा घेण्याचा प्रयत्न सध्या चालला आणि 2 धावा प्राप्त, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न सध्या जारी आहे. आणि तत्पूर्वी तुम्ही पाहू शकाल 3 धावा ज्या आहेत त्या प्राप्त केल्या जातील. या षटकात आता षटकाचा विचार केला तर पाहायला गेला तर आता ओव्हरची समाप्ती. आता 24 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 56 धावेची आवश्यकता आहे. 24 बॉल 56 धावेची आवश्यकता. मोठे हा सामना जिंकवतात तर अखिलेश पांडे साहेब यांच्याकडून 1000 आणि लागोपाठच्या 3 षटकारासाठी मोंटी यांच्यासाठी आपण पाहतो की जिथे पारितोषिक भूमिक यांच्याकडून 200 आणि अखिलेश पांडे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. 24 बॉल मध्ये 56 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. बॉलिंग मागवते पुन्हा एकदा बोलत यार यावेळी येताना दिसतील मनोज. बिग वन बॉल पुन्हा एकदा कटरचा वापर केल्यानंतर बॉल जो आहे तो बाउन्स झालेला नाहीये आणि त्याचपुढे टप्पा जो आहे तो तितका चांगला सध्या लेट वरती जसा बाउन्स झाला त्यांचा बॉल जो आहे तो पुन्हा एकदा कलाटणी देतो आणि तोपर्यंत जा पाहायला गेला तर विकेटची किपरच्या हातामध्ये डॉट मध्ये समाप्ती. चांगली बॉलिंग मनोजच्या मार्फत ओव्हर नंबर 5 मध्ये सुद्धा आले. 56 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. पुढचा बॉल ऑनसेला प्रहार करायचा होता. बॉल हवेत चला फिटनेस सध्या बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय. अनिल गवा तिथे आहेत. बॉलला पुन्हा एकदा फिटकट येतो. 1 धाव इथे प्राप्त केली जाते. सिंगल वरती पुन्हा एकदा सॅटिस्फाय व्हावं लागेल. 1 धाव इन्क्लूड केली जाते स्कोर बोर्ड वरती आणि या गतीने नवीनची गती जी आहे ती पोहोचते फलकाती धावसंख्या फलकाती जेव्हा पोहोचते 46-46. सामना कसा प्रकारे पाहायला गेला तर पुढे घेऊन जाताना दिसेल त्यासाठी आपण पाहतो की आव्हान पेलावं लागेल. पण एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न हा पोहोचला सरप्राईज बाउन्सर टप्पा पडल्यानंतर लाईन जी आहे ती पुन्हा एकदा अपेक्षित बाउन्स होता आणि त्यानंतर बाउन्स झाल्यानंतर बॉल जो आहे तो पुन्हा एकदा कलाटने देतो आणि बॉल पुन्हा एकदा मागे फक्त डॉट मध्ये समाप्ती. नावेंचा आकडा जो आहे तो पुन्हा एकदा इथे पार करण्याची जबाबदारी सध्या स्वीकारली जाते. बॉल पुन्हा एकदा तयार. ऑनड्रे तैनात आहे.
एक धाव घेण्याचा प्रयत्न सध्या होईल का? चुकीची फिकी तिथे पाहायला मिळते. बॉल तर चांगला डिलिव्हर केला, चांगली फिटिंग सुद्धा पाहायला मिळते, पण बॉल एकाच ऍक्शन मध्ये पिकअप घेणारे थ्रो करण्याचा प्रयत्न राहिला तोपर्यंत पाहायला गेला तर धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचे 2 बॉल आता शिल्लक आहेत त्या षटकातील. पुन्हा एकदा प्रहार करायचा होता. हा बॉल मागे चला, पण फिल्डर सध्या तैनात आहे. बॉलला कॅरी करते फक्त धाव, मात्र विकेटचे पतन आहे. कॅच कॅरी आणि त्यानंतर आणखी एक धक्का. विकेटचे पतन, फलंदाज बाद. पाच ओव्हरचा खेळ समाप्त आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जवळपास काटे 46-46. 18 बॉल मध्ये मॅचला जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता अजूनही आहे 55. 55 धावेची आवश्यकता. सामना तर कठीण बनत चालला बॅटिंग टीमसाठी, कारण की जिथे धावेचा पाठलाग करत असताना दमछाक तर सध्या आहे रिलायन्स 11 आणि त्यांच्या बाजूला पाहू पुन्हा एकदा इट्स अ बिग फाईट. पुन्हा एकदा प्रहार करायचा होता, पुन्हा एकदा टप्पा पडले तर बाहेरच्या पुन्हा एकदा दिसणे बॉल पुन्हा एकदा जाईल. 11 असा सामना आपल्या समोर पाहायला मिळतो. आवश्यकता आहे की रिपोर्टेशन घेऊन बॅटिंग दर्जेदार करणं आवश्यक पडतो. तसं करताना आपण पाहतो की जोखीम जे आहे ती सातत्य स्वीकारणे गरजेचं राहील. तो प्रयत्न करण्यासाठी या प्रकारचे फटके पडतो. बॉल हवेत चाललाय, फिल्डर सुद्धा आहे तैनात डीप मध्ये. बॉलचा पुन्हा एकदा पुढे येतील, बॉलला कॅरी करतील, तोपर्यंत आणखी एक धक्का म्हणजे का तर विकेटचं पतन. पुन्हा एकदा फलंदाज जाडी. बॅक टू दी पॅव्हलियन. अनदर विकेट डाऊन. आता साहिल वाडू मैदानाच्या आतमध्ये. सात विकेट गमावलेत. हा पोस्टा पडल्यानंतर जास्तीत जास्त बाहेर पंच पुन्हा एकदा निर्णय देतील. हा बॉल एक्स्ट्राच्या पुन्हा एकदा बाहेर मध्येच का तर लाईन मध्ये नाही आणि त्याच पुढे पाहायला गेला तर अवांतर धावसंख्या पुन्हा एकदा प्राप्त केली जाते. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या जवळपास स्कोर कार्ड वरती धावकती पुन्हा एकदा प्राप्त होताना दिसेल का? पुन्हा एकदा हा बॉल खेळण्याचा प्रयत्न राहिला, पण बॉल कशा प्रकारे डिलिव्हर केला जातो तो आणखी एक फेर डिलिव्हरी योग्य लेंथ होते. पुन्हा एकदा योग्य लाईन जी आहे ती सध्या तरी सेट केली जाते. आव्हान पार करणं आता थोडस कठीण बनत चाललंय, कारण की जिथे आपण पाहतो की आवश्यक रन रेटनुसार धावसंख्या अर्जित केली जात नाहीये. लक्ष वाढत चाललंय, की धावेचा जो मत वेग वाढवायचा होता तसं मत वेग जो आहे तो वाढत नाहीये, कारण की धावेची गती जी आहे ते फलकांनी जंप स्कोर काढते 47-47. या मॅचचं आव्हान अजूनही 54 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सामना कुठल्या बाजूने जाईल पण तो सध्या तरी वरच्या ठरते. त्यावेळी फिल्डिंग करणार टीम आराध्य 11. बॉल पुन्हा एकदा लाईन मध्ये आहे का? पंचाचा पुन्हा एकदा निर्णय डाऊन द लीग. अवांतर धावसंख्या पुन्हा एकदा प्राप्त केली जाते. व्यतिरिक्त धावसंख्या जी आहे ती पुन्हा एकदा धावसंख्या पुन्हा एकदा झेप घेईल, पण लक्ष जे आहे ते थोडस पुढे जाताना दिसते. आडव्या बॅटने पुन्हा एकदा ऑन्सला खेळण्याचा प्रयत्न टप्पा जो आहे तो पुन्हा एकदा इथे प्राप्त होणार नाहीये. डावा सत्य पाहायला गेला तर आता कठीण होत चाललेला आहे लक्ष. त्याचं कारण आपण पाहतो की धावांचा जो मात्र डोंगर आहे तो फोडण्यासाठी जी कामगिरी पाहिजे ती होत नाहीये. 1-2 मोठे फटके पाहिजे होते, तो मात्र प्रयत्न तर जारी आहे, प्रयत्न करत असताना सातत्य राखता आलेलं नाही आणि त्यामुळे या मैदानात सध्या आपण पाहतो की जिथे आव्हानाचा पाठलाग करत असताना टीमला पूर्णपणे जोखीम जे आहे ते घ्यावी लागते. ते 6वं षटक सध्या जारी. पुन्हा एकदा प्रहार, यावेळी चांगला फटका विकासने पुन्हा एकदा आपल्या टीमचा पुन्हा एकदा जी मात्र आवश्यकता आहे षटकाराची त्या आवश्यकता पूर्ण करण्याची धमक येतो हा षटकार.
पुन्हा एकदा टप्पा आला जबाब पडल्यानंतर बॉल जो आहे तो पुन्हा एकदा बॅटच्या रेडर मध्ये नाहीये. परफेक्टली पुन्हा एकदा बॉल जो आहे तो मागे तोपर्यंत पाहायला गेलं तर तितके चांगली सुद्धा बॉलिंग केली जाते. धावसंख्या पाहायला गेला तर पुन्हा एकदा रोखून सुद्धा घेतली जाते. याडी सुद्धा फटका चांगला गगन चुंबी आणि गगन भेदी विकास याडी अफलातून बॅटर सध्या आहे. लागोपाठचे 3 षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि आलाय हा आतापर्यंतचा विचार केला तर जिथे बॅटर विकासच्या पॅडमधून हा तिसरा षटकार लागोपाठचे मारावे लागतील तोपर्यंत होईल का. 7वं षटक सध्या जारी आहे. बॉलिंग बाबतीत पुन्हा एकदा बॉलर तयार. अजूनही 2 बॉल आहेत. आडवे बॅटे पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बॅटने बॉलचा कॉन्टॅक्ट जो आहे तो पुन्हा एकदा झालेला नाही. तो डॉट बॉल या षटकामध्ये आता 160 अशा प्रकारे धावसंख्या आतापर्यंत फलकात जोडण्यामध्ये सक्षम ठरलेले आहेत दोन्ही बॅटर. अमाचं पुन्हा एकदा प्रदर्शन दर्शवत असताना नव्यांची गती जी आहे ती पुन्हा एकदा वाढवली जाते स्कोर कार्ड वरती. पुढे बॉल पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. बॉल जर स्टॉप करतील एकदा इथे प्राप्त केली जाते. सेकंडचा पुन्हा एकदा कॉल होईल का पण तसं होताना दिसत नाहीये. आणि पंच दर्शवतील 5 गेट 1 फ्री म्हणजे 2 धावा प्राप्त होतील. नो बॉल +1. असितने जर षटकार अजूनही 7 बॉल आणि 30 धावेची आवश्यकता आहे. आणि असिसने जर त्याच्या बॅटमध्ये चौकार आला तर सदैव आणि दक्ष यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आणि षटकारासाठी 500 आणि लागोपाठच्या 3 षटकारासाठी अखिलेश पांडे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. प्रत्येक बॅटरसाठी ते असेल तर लागोपाठचे आणि 500 त्यांच्या हातामध्ये आहेत. आणि 3 षटकार आले तर ते 500 सुद्धा त्यांच्या खिशातून हातामध्ये येतील. तीस धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी 7 बॉलचा खेळ शिल्लक. नवीन बॅटर सुद्धा मध्ये आतमध्ये सुद्धा इतर दिसेल. हा सुद्धा हवेत आणि इथे सुद्धा विकेटच्या पद्धत पुन्हा एकदा विकेट डाऊन. आता शेवटची जोडी आहे का लास्ट विकेट.